प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा प्रभूने मला एक संधी दिली का पुन्हा प्रभूच्या वाचनाद्वारे त्याचा गौरव करावं। आणि या ठिकाणी आपण जो आता विषय घेणार आहोत तो विषय या संदर्भाने आहे का परमेश्वर एक संधी आम्हाला देणार आणि दिलेली संधी याचं आम्ही नेमकं काय करतो याचं लक्ष याच्याकडे लक्ष परमेश्वराचं असणार। प्रेज द लॉर्ड। मी पुन्हा एकदा सांगतो की जो विषय या ठिकाणी आपण घेत आहोत तो याप्रमाणे आहे का प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा संधी आम्हाला देईल आणि मग त्या संधीचा आम्ही फायदा करतो का नुकसान करतो याकडे प्रभूचं लक्ष असणार आहे। प्रेज द लॉर्ड। आणि हा जो विषय आहे हा दुसरा भाग आहे आणि प्रथम भाग जो आपण घेतला होता आध्यात्मिक जन्म त्याचा हा दुसरा भाग आपण घेत आहोत। मी पुन्हा एकदा सांगेल की पहिला भाग जो आपण पाहिला तो पाहिला होता आध्यात्मिक जन्माबद्दल। आपण पाहिलं की आमच्या आध्यात्मिक जन्माद्वारे प्रभूला आनंद होतो का प्रभूला त्रास होतो। आणि आपण उदाहरण घेतलं राहेलचं, कारण राहेलला 2 लेकरं झाली, एकाचं नाव योसेफ आणि एकाचं नाव बनियामीन। योसेफ ज्यावेळेस झाला तर ती म्हणते का माझा अपमान दूर झाला, म्हणजे साहजिक आहे की तिला आनंद झाला। परंतु ज्यावेळेस तिला दुसरं लेकरू झालं तिचं नाव तिने बेनोनी ठेवलं, म्हणजे त्रासातला। म्हणजे या ठिकाणी आम्हाला कळतं का राहेलला 2 लेकरं झाली, योसेफ ज्याचा जन्म झाला तिला त्या ठिकाणी त्याचा आनंद झाला, परंतु ज्यावेळेस तिला बनियामीन झाला त्यावेळेस तिला खूप वेदना आणि खूप कष्ट झाले। म्हणजे 2 प्रकारचे जन्म या ठिकाणी पाहायला मिळतात, एक जन्म आनंद देणारा आणि दुसरा जन्म त्रास देणारा। आणि मग त्याचं स्पष्टीकरण आपण पाहिलं का योसेफ त्या लोकांना दर्शवतो का जे लोक प्रभूचा स्वीकार करतात, सुरुवातीला ते लोक ऐकत नाही किंवा प्रभूचा विरोध करतात किंवा ते सुवार्तेवर किंवा प्रभूवर विश्वास ठेवत नाही, विरोध करतात, सेवकाचा विरोध करतात, जेही लोक त्यांच्याकडे वचन घेऊन येतात, परंतु नंतर ते प्रभूचा स्वीकार करतात। थोडेफार कष्ट होतात परंतु ते पटकन प्रभूचा स्वीकार करतात, म्हणून ते लोक योसेफासारखे। आणि दुसरे लोक आपण पाहिले का ते बनियामीनासारखे, म्हणजे ते खूप वेदना आणि त्रास देणारे आहेत। आणि आपण पाहिलं म्हणजे ते लोक त्या लोकांना दर्शवतात का ज्यावेळेस पीडा येते, एखादा प्रलय येतो आणि त्या पिढेमध्ये ज्यास खूप मोठी हानी होती, खूप मोठा नुकसान होतं, देवाचा क्रोध भडकतो आणि मग त्या क्रोधामध्ये त्या पिढेमध्ये त्या आलेल्या भयानक अवस्थेमध्ये जे लोक परिवर्तित होतात मग ते त्रास देऊन जन्माला येणार आहेत। म्हणजे कशा प्रकारे त्यांचे डोळे पहिले उघडले नाही, ज्या त्यांच्याकडे वचन आलं त्यांनी ते नाकारलं, पण ज्या वेळेस पीडा आली आणि त्या पीडामध्ये अनेक लोकांचे प्राण गेले आणि मग ती पीडा पाहून त्यांनी देवाचं भय धरलं आणि मग ते म्हणतात की होय प्रभू तू आहे आणि तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतो। म्हणजे प्रभू त्यांना म्हणतो तुम्ही बनियामीनासारखे, तुम्ही प्रभूचा स्वीकार करतात पण तुम्ही त्रास देणार आहेत, म्हणजे तुम्ही पटकन येशूमध्ये येत नाही, तुम्ही पीडा आणि प्रलय पाहता, ज्यावेळेस त्या ठिकाणी लोकांचा जीव जातो मगच तुमचे डोळे उघडतात, तुमचा जन्म होतो परंतु तुम्ही त्रास देऊन जन्म देणारे आहात, तुम्ही बेंजामिन सारखे आहात। प्रेज द लॉर्ड। इथपर्यंत पहिला भाग आपण पाहिला, आता आपण दुसरा भाग घेत आहोत आणि दुसरा भाग मी पुन्हा एकदा इथं सांगतो, शीर्षक याप्रमाणे आहे का परमेश्वर एक संधी देणार आणि त्या संधीचं आम्ही नेमकं काय करतो, आम्ही त्या संधीचा फायदा करतो का नुकसान करतो, यावर आपण दुसरा विषय घेत आहोत। आणि परमेश्वर नक्की एक संधी आम्हाला देणार, कारण जो पहिला विषय आपण घेतला का बेंजामिन म्हणजे बनियामीन म्हणजे पुष्कळ लोक त्रासातून जन्मणार आहेत, म्हणजे पीडा प्रलय आल्यानंतर ते देवाकडे फिरणार आहेत। पण प्रभू म्हणतो का जरी तुम्ही जन्म देताना मला त्रास दिला पण तुम्हा लोकांना मी एक संधी देणार आहे। प्रेज द लॉर्ड। मी पुन्हा एकदा सांगतो, जे लोकांनी त्रासामधून जन्म घेतला, त्रास देऊन जन्म घेतला, जरी ते लोक कष्टातून त्यांनी जन्म घेतला, परंतु परमेश्वर त्या लोकांना म्हणतो की मी तुम्हाला एक संधी देणार आहे, एक चान्स मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून तुमच्या जन्माद्वारे जो मला त्रास झाला होता तुम्ही आता असं काही जीवन जगावं, असं काही करावं का त्याद्वारे तुम्ही जो त्रास दिला होता तुम्ही विसरावा आणि तुमची आठवण तुमच्या आनंदाद्वारे करावी का हे लोक मला आनंद देणार आहेत, का जरी जन्माच्या वेळेस त्यांनी मला कष्ट दिले परंतु नंतर इतका आनंद या लोकांनी मला दिलं का आता त्यांचे कष्ट मला आठवत नाही। म्हणून देवाची इच्छा आहे का परमेश्वर आम्हाला एक चान्स देणार, एक संधी देणार का आम्ही जो काही जन्माद्वारे प्रभूला त्रास दिला आता आम्हाला प्रभूला आनंद द्यायचा आहे। आणि म्हणून परमेश्वर एक आम्हाला संधी देणार आहे। कशा प्रकारे तर जे उदाहरण आपण राहेलचं घेतलं आणि त्याच्यामध्ये बेंजामिन बनियामीनाचं उदाहरण आपण घेतलं, त्यातूनच मी तुम्हाला सांगणार आहे। मी आपल्या मनाने सांगत नाही की प्रभू मला चान्स देईल, असं बायबल सांगतं का ज्या प्रकारे बनियामीनाला एक चान्स मिळाला तो चान्स परमेश्वर आम्हाला एकदा देणार आहे। वाचूया ठिकाणामध्ये आपण या ठिकाणामध्ये उत्पत्ती याचा 35वा अध्याय आणि त्याचं आपण 17 पासून या ठिकाणी 20 पर्यंत काही वचन वाचणार आहोत। जरी तुम्हाला स्पष्ट दिसणार नाहीये तरी देखील
तुम्ही जे या ठिकाणी वाचण्यात येते ते लक्षपूर्वक ऐका आणि नंतर मी डीप मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. वाटलं तर तुम्ही अध्याय लिहून घ्या. उत्पत्ती 35वा अध्याय आणि 16 पासून 20 पर्यंत ही वचन या ठिकाणी आपण घेत आहोत. वाचू या ठिकाणी 17 वचनापासून. असे झाले की ती प्रसवनाच्या कष्टात असता सुईने तिला म्हणाली, भिवू नको, कारण आता तुला आणखी एक मुलगा होईल. आणि असे झाले की तिचा जीव जात असता, कारण ती मेली, तिने त्याचे नाव बेनोनी म्हणजे माझ्या कष्टाचा मुलगा असे ठेवले. परंतु त्याच्या बापाने त्याचे नाव बेन्यामीन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा मुलगा असे ठेवले. राहेल तर मेली आणि एफ्रात म्हणजे बेथलेम याच्या वाटेवर तिला पुरले. आणि याकोबाने तिच्या कबरेवर खांब उभा केला, तोच आजपर्यंत राहेलीच्या कबरेवरचा खांब आहे. Praise the Lord. आता हे वाचले या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत का ज्या वेळेस राहेलने दुसऱ्या लेकराला जन्म दिला आणि तिने त्याचं नाव काय ठेवलं, इथं असं लिहिलंय 18व्या वचनात. ती या ठिकाणी म्हणते आणि असे झाले की तिचा जीव जात असता, कारण ती मेली, तिने त्याचे नाव बेन ओनी म्हणजे माझ्या कष्टाचा मुलगा म्हणजे त्या ठिकाणी त्या लेकराने जन्म घेतला, परंतु त्याने खूप त्रास त्या ठिकाणी तिला दिला आणि म्हणून तिने त्याचं नाव बेनोनी ठेवलं, कष्टाचा मुलगा. परंतु त्या समय काय झालं, पुढचं वचन असं सांगतं का परंतु त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा मुलगा असे ठेवले. म्हणजे आईनी त्या ठिकाणी त्याचं नाव बेनोनी ठेवलं होतं, कष्टाचा मुलगा. परंतु वडील म्हणतात का नाही, मी त्याला बन्यामीन म्हणणार, मी त्याला बेंजामिन म्हणणार, बन्यामीन म्हणणार म्हणजे माझ्या उजव्या हाताचा मुलगा. मग तो या ठिकाणी त्याला असं का म्हणतो का तू माझ्या उजव्या हाताचा मुलगा, तर याचा आत्मिक अर्थ आहे राईट हँड, त्याचा आत्मिक अर्थ आहे आणि तोच आत्मिक अर्थ आम्हाला समजून घ्यायचा आहे. ज्या प्रकारे आज आपण दुसरा भाग घेत आहोत का जरी आम्ही आमच्या जन्माच्या वेळेस प्रभूला कष्ट दिले, परंतु परमेश्वर आम्हाला एक संधी देणार आहे. ज्या प्रकारे आईनी त्या ठिकाणी त्याचं नाव बेनोनी ठेवलं, कष्टाचा मुलगा, परंतु वडील त्याला म्हणतात बेन्यामीन म्हणजे माझ्या उजव्या हाताचा मुलगा. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तो त्याला बेन्यामीन नाव देतो, बन्यामीन नाव देतो, त्याचा अर्थ असा होतो माझ्या उजव्या हाताचा मुलगा. आणि उजव्या हाताचा मुलगा किंवा उजवी जागा जी असती याचा एक आध्यात्मिक अर्थ आहे. आणि इंग्लिश मध्ये असं लिहिलंय उजव्या हाताला किंवा राईट हँडला असं म्हणण्यात येतं का स्पेशल प्लेस ऑफ ऑनर. इंग्लिश मध्ये असं म्हणतात उजव्या हाताला किंवा उजव्या जागेला स्पेशल प्लेस ऑफ ऑनर, अशी जागा का ज्या ठिकाणी तुला सन्मान मिळणार आहे. म्हणजे जरी त्यांनी आईला जन्म देताना कष्ट दिले, पण त्याने त्याचं नाव बन्यामीन ठेवलं म्हणजे मी तुला एक संधी देणार आहे, मी एक सन्मान तुला देणार आहे, मी एक अभिषेक तुला देणार आहे आणि त्याद्वारे तुला सिद्ध करायचं का जरी जन्माच्या वेळेस तू कष्ट दिले होते, परंतु जो चान्स मी तुला देणार आहे त्याद्वारे तू प्रभूचा गौरव करणार आहे आणि प्रभूला आनंद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का तुम्हाला थोडंफार कळतंय, परंतु प्रभूचा आत्मा तुम्हाला सहाय्य करेल का जसं जसं वचन पुढे जाईल तुम्हाला स्पष्ट होईल. मी पुन्हा एकदा सांगतो उजव्या हाताचा मुलगा राईट हँड आणि असा त्याचा स्पिरिच्युअल अर्थ आहे, आत्मिक अर्थ आहे, अ स्पेशल प्लेस ऑफ ऑनर, अशी जागा का जिथं सन्मान मिळणार आहे. उजव्या हात किंवा उजवी जागा किंवा उजवी बाजू त्याला एक स्पेशल प्लेस मानल्या जाते. म्हणजे अशी जागा काहीतरी एक सन्मान मिळणार आहे किंवा तिला तो चान्स मिळणार आहे जो उजव्या हाताला आहे किंवा त्याला उजवी बाजू दिलेली आहे. आणि हे मी तुम्हाला बायबल मधून या ठिकाणी सिद्ध करणार, जे देवाच्या आत्म्याने मला या ठिकाणी प्रगट केलं का परमेश्वर बन्यामीनाला एक संधी देते का, कारण तो म्हणतो का जन्माच्या वेळेस तू आईला कष्ट दिले, पण मी तुझं नाव बन्यामीन दिलंय म्हणजे मी तुला एक संधी देते, मी तुला एक चान्स देते, मी एक तुला स्पेशल ऑनर देते, एक अभिषेक मी तुला देते आणि त्याचा तू असा उपयोग कर का तू इतका आनंद प्रभूला दे का तुझे कष्ट प्रभूने विसरले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग कशा प्रकारे, ज्या प्रकारे याकोबाने त्याचं नाव बन्यामीन ठेवलं म्हणजे उजवा हात, मग प्रभूने त्याला एक चान्स दिला, एक संधी दिली स्वतःला सिद्ध करण्याची. मग या ठिकाणी एक उदाहरण घेतो समजण्यासाठी कशा प्रकारे, ज्या प्रकारे त्यांनी त्याचं नाव बन्यामीन ठेवलं आणि म्हणला का माझा उजव्या हाताचा मुलगा, म्हणजे त्याला एक तो चान्स देतोय, एक संधी देतोय स्वतःला सिद्ध करण्याची. आणि ती संधी, तो चान्स त्यांनी कशा प्रकारे दिला तर या ठिकाणी आपण वाचणार आहोत पहिले शमूएल. या ठिकाणी पहिला शमूएल याचा 9वा अध्याय आणि त्याचं 16 आणि 21 हे वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. तर पाहूया या ठिकाणी काय लिहिलंय. उद्या सुमारे या वेळेस बेन्यामीनी प्रांतातून एक पुरुष मी तुझ्याकडे पाठवीन आणि माझे लोक इस्रायल यांचा राजा होण्यास त्यास तू अभिषेक कर. तो बलिष्ठांच्या हातून माझ्या लोकांस सोडविल
कारण मी आपल्या लोकांकडे पाहिले आहे आणि त्यांची आरोळी माझ्याकडे आली आहे. तेव्हा शौलाने उत्तर देऊन म्हटले, मी बिन्यामिनी इस्रायलाच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय, आणि बिन्यामिनीच्या वंशामध्ये सर्व घराण्यापेक्षा माझे घराणे लहान नाही की काय, तर तुम्ही माझ्याशी असे कसे बोलता? पहा, खूप सुंदर वचन आहे या ठिकाणामध्ये का इस्रायलच्या लोकांना राजा पाहिजे होता आणि त्यांनी हट्ट केला की आम्हाला राजा पाहिजे, आणि म्हणून परमेश्वर त्यांना एक राजा दिला. आणि राजा जो होता तो शाऊल होता, आणि शाऊलाची निवड परमेश्वराने केली आणि शमूएलाला सांगितलं का ज्यावेळेस तुला भेटायला येईल त्याचा अभिषेक तुला करायचा आहे, कारण त्याची निवड मी केली माझ्या लोकांसाठी. कारण इस्रायल हे राष्ट्र प्रभूचं निवडलेलं राष्ट्र होतं आणि देवाची इच्छा होती का या राष्ट्राचं नेतृत्व कोणीतरी केलं पाहिजे, आणि म्हणून त्या नेतृत्वासाठी त्यांनी शाऊलाची निवड केली. प्रेज द लॉर्ड. आणि शाऊलाद्वारे परमेश्वर त्या लोकातून आपला गौरव करून घेणार होता. त्याचबरोबर या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, काय म्हणून प्रभूंनी या ठिकाणी शाऊलाला संधी दिली. तर बायबल सांगतं 21 वचन इथं असं सांगतं का तेव्हा शाऊलाने उत्तर देऊन म्हटले का मी बन्यामिनी, म्हणजे या ठिकाणी तो म्हणतो मी बन्यामीन गोत्रामधला. शाऊल जो इस्रायलचा पहिला राजा होता हा कोणत्या गोत्रामधून होता, तर हा बन्यामीन गोत्रामधून होता. आणि तो काय म्हणतो का इस्रायलच्या वंशामध्ये सर्वाहून धाकट्या वंशातला नाही काय, म्हणजे त्याचा वंश सर्वातून लहान होता, त्याच्या पुढे त्याचे मोठे भाऊ होते. परंतु तो म्हणतो परमेश्वरी त्यांना का नाही निवडलं, प्रभू मला का निवडते, प्रभू त्यांना का संधी नाही दिली, मला का संधी देते. म्हणजे परमेश्वर या ठिकाणी शाऊल राजाद्वारे बन्यामीन गोत्राला एक संधी देते का त्यांनी प्रभूला गौरव, महिमा आणि आनंद द्यावा. मग असं का होते, त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे का राहेलनी ज्यावेळेस दुसऱ्या मुलाला जन्म दिला, म्हणजे कोण, बन्यामीन, आणि प्रथम त्याचं नाव बन्यामीन नव्हतं, आईनी त्याचं नाव ठेवलं होतं बेनोनी, म्हणजे माझ्या कष्टाचा मुलगा, म्हणजे मला कष्ट दिले. परंतु वडील म्हणले का नाही, मी याचं नाव बेनोनी ठेवणार नाही, मी याचं नाव बन्यामीन ठेवेल, म्हणजे माझ्या उजव्या हाताचा मुलगा, म्हणजे मी त्याला एक संधी देणार आहे, मी त्याला एक अभिषेक देणार आहे, जेणेकरून त्यांनी सिद्ध करावं का जरी मी जन्म देताना कष्ट दिले परंतु मी असं जीवन जगेल का त्याद्वारे मी प्रभूला आनंद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी शाऊलाची निवड का झाली, कारण तो कोणत्या गोत्रातला होता, बन्यामीन गोत्रातला होता. आणि त्यासाठी या वडिलांनी त्याचं नाव बेनोनी ठेवलं, म्हणजे त्या नावात एक अर्थ आहे आणि त्याचा अर्थ होतो माझा उजवा हात, आणि ते म्हणजे एक अभिषेकाला दर्शवतं, एक विशेष जागेला दर्शवतं. जसं आपण पाहतो येशू ख्रिस्ताबद्दल का तो पित्याच्या उजवीकडे बसला, म्हणजे उजवी जागा किंवा उजवा हात याच्यामध्ये आध्यात्मिक अर्थ आहे. ती एक स्पेशल जागा आहे, एक विशिष्ट जागा आहे का जिथे एक संधी दिली जाईल, एक अभिषेक दिला जाईल सिद्ध करण्यासाठी, देवाचा गौरव करण्यासाठी. आणि म्हणून तो एक चान्स बन्यामीन गोत्रातून शाऊलाला देण्यात आला का जरी तुम्ही कष्ट देऊन जन्म घेतला पण तुम्हाला एक संधी आहे की तुम्ही प्रभूला आनंद देऊ शकता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून शाऊल राजाची निवड झाली आणि बन्यामीन गोत्राला एक संधी मिळाली. जसं बन्यामीन गोत्राला एक संधी मिळाली तशीच एक संधी परमेश्वर आम्हा सर्वांना देणार आहे. जरी आज आपण घरी बसून आहोत पण आता आपण देवाकडे वळालो तर लक्षात घ्या परमेश्वर पुन्हा एकदा आम्हाला संधी देईल जेणेकरून आम्ही प्रभूचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास तुम्हाला कळतंय. मी पुन्हा सांगतो की दोन प्रकारचे लेकर आहेत. एक योसेफा सारखे की ज्यांनी प्रभूचा पटकन अंगीकार केला, पण दुसरे बन्यामीना सारखे की ज्यांनी कष्ट दिले वडिलांना परमेश्वराला, की ते लवकर देवाकडे आले नाही, खूप प्रलेपीड आले मग ते प्रभूकडे वळाले. जरी आम्ही कष्टातून जन्म घेतलाय परंतु या बन्यामीना सारखा परमेश्वर आम्हाला एक संधी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने संधी दिली, देवांना एक संधी दिली, तसंच परमेश्वर आम्हाला एक संधी देईल का आता तुम्ही पूर्ण आत्म्यातून प्रभूचा स्वीकार केला पाहिजे. जसं तुम्ही या लॉकडाऊन मध्ये आपल्या मनाची तयारी केली का परमेश्वर आता मी तुला आवडणारं जीवन जगेल, आता मी वायफट गोष्टी करणार नाही, आता मी तुझं भय धरेल, आता मी तुझा धाक धरणार, तर देवाची इच्छा आहे का आता आपण आपल्या जीवनाद्वारे देवाला खुश केलं पाहिजे, देवाला आनंद दिलं पाहिजे. आणि देवाला वाटलं पाहिजे की जरी यांनी कष्ट देऊन जन्म घेतला पण ते कष्ट वाया गेले नाही बरं का, आता हा आत्म्यात चालतोय. म्हणून ब्रदर आता आम्हाला देवाचं भय धरलं पाहिजे आणि इथून पुढचा प्रवास आपण आत्म्यातच केला पाहिजे. आणि फक्त तेवढंच नाही, त्याच्या बरोबर आता आपण फळ देणारं झालं पाहिजे. कारण याच्या पूर्वी पण आपल्या कानावर प्रभूचं वचन पडत होतं का देवाच्या राज्यासाठी काहीतरी कर, देवाच्या महिमेसाठी काहीतरी कर, फळ देणारा बन. पण आपण नेहमी आपलं काम पाहिलं, आपलं घर पाहिलं, आपले व्यक्तिगत कार्यक्रम पाहिले, आपण आपल्या व्यक्तिगत जीवनात हरवलो पण आपण कधीच फळ दिलं नाही. परंतु परमेश्वर आम्हाला एक संधी देते की तू फळ देणारा हो, तू असं
काहीतरी जीवन जग का त्या जीवनातून तू देवाला गौरव दिला पाहिजे. म्हणून ब्रदर सिस्टर्स, जो कोणी हा तुम्ही संदेश पाहताय, देव एक संधी देते. मग ही संधी यासाठी देत नाहीये का पुन्हा आपण जगात जाऊन जगासारखे व्हावे. आता निश्चय करायचा का प्रभू तू यूज पर्यंत मी विश्वासू असावा, प्रभू तू यूज पर्यंत मी आत्म्यात असावा, तू यूज पर्यंत मी काम करत असावा. कारण देवाची इच्छा आहे की संधी आपण वाया घालू नये, परंतु याद्वारे आपण देवाला गौरव द्यावा. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का तुम्हाला कळतंय जे वचन आज या ठिकाणी घेतोय. दोन प्रकारचे मुलं आहेत, एक योसेफासारखे आणि एक बन्यामीनासारखे. आणि बन्यामीन त्रास देणार आहे, परंतु देवाने एक संधी दिली. शाऊलाला त्यांनी राजा केलं, शाऊलात ती कुवत नव्हती. जरी असं लिहिलंय का त्यांच्या गोत्रात तो खूप सुंदर होता, उच्चा पुरा होता, तरी देखील बायबल सांगतं काही संधी ही देवाकडून आहे आणि देवाने तो चान्स दिलाय. तसंच आमच्यात काही नव्हतं, पण देवाने आम्हाला एक चान्स देणार आहे का जेणेकरून आम्ही देवाचा गौरव करावं. म्हणून आलेली संधी वाया घालू नका, आलेली संधी व्यर्थ करू नका, परंतु या संधीचा लाभ उचला आणि देवाला गौरव द्या. म्हणून निश्चय करा का ज्यावेळेस हा लॉकडाऊन संपेल, देवा मी पूर्णपणाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने तुझ्या मागे चालणार परमेश्वर. कारण आता आपण आवेशी आहोत, पण जसं लॉकडाऊन उघडेल आणि येणाऱ्या दिवसात जसं आम्हाला संधी मिळेल, मग पुन्हा जगिक होऊ नका, पुन्हा दैहिक होऊ नका. जो आवेश आता निर्माण झालाय, जे प्रार्थनेचं वातावरण तुमच्या आतमध्ये उत्पन्न झालंय, हे थंड होऊ नका. याला पेटवत राहा आणि प्रार्थना करा प्रभूकडे का यानंतर पण असाच मी आवेशी असू दे, असाच मी उत्साही असू दे, आणि पित्या मी डबल गती तुझ्यामध्ये पळू दे. आणि भले मी जन्म देताना तुला त्रास दिला असेल, पण तुम्ही असं जीवन जगणार आणि अशी सेवा तुझी करणार का प्रभू मी तुला आनंद देणार. म्हणून ब्रदर सिस्टर निश्चय करा, प्रभूकडे प्रार्थना करा, काही संधी वाया नाही गेली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण पहा, परमेश्वराने चान्स दिला. मागच्याही काही मेसेज मध्ये जर तुम्ही माझं पाहिलं असेल, तर ज्यावेळेस ऑस्ट्रेलियामध्ये खूप मोठी आग लागली होती, मी त्याही वेळेस सांगितलं होतं. इव्हन अमेरिका आणि इराणमध्ये जे तणावाचं वातावरण होतं, त्यावेळेस मी देखील सांगितलं होतं का पहा, या ज्या गोष्टी घडतायत हे डोळे उघडण्यासाठी. आणि त्यानंतर हा कोरोना आला. मग आता याच्यातून आम्ही सुधारलं पाहिजे. तर याच्यातूनही सुधारणार नाही तर मग पुन्हा संधी मिळणार नाही. आता भरपूरशा गोष्टी आमच्या समोर आहेत आणि विशेषतः प्रभूला धन्यवादच द्या का दुसऱ्यांनी झळ खाल्ली म्हणून आपले डोळे उघडले. अजून ती झळ आम्हाला बसती नाहीये, आम्हाला त्यांच्याद्वारे फक्त शिकायला मिळतं. मग यात प्रभूला धन्यवादच द्या का प्रभू मला तू चान्स देतोय. मग या चान्सचा तुम्ही फायदा उचला आणि प्रभूचा गौरव करा. येस, प्रार्थना करा का प्रभू जे मी आता आहे, आता असं जीवन मी जगणार नाही, मी डबल आवेश तुझ्या मागे चालणार. इव्हन आम्ही पण अशी प्रार्थना करतो का आतापर्यंत तुझी सेवा केली, पण तू यानंतर परमेश्वर अजून तुझं कार्य करणार, अजून पॅशन तुझी सेवा करणार आणि देवा तुझा गौरव करणार. कारण परमेश्वर एक चान्स आम्हाला देणार आहे आणि हा चान्स आम्हाला व्यर्थ करायचा नाही, पण तू या चान्सचं आम्हाला सार्थक करून देवाला गौरव करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. कारण जसं आई म्हणली बेनोनी म्हणजे कष्टाचा मुलगा, पण वडील म्हणले नाही, हा बन्यामीन, हा उजवा हात, याला एक संधी, याला एक अभिषेक, याला एक चान्स. तो चान्स परमेश्वर आम्हाला देते. म्हणून प्लीज थंड राहू नका, विचार करा, प्रभूच्या पायापाशी बसा का देवाने आयुष्य तुम्हाला का दिलंय, तुम्हाला का ख्रिस्ती प्रभूने केलंय, का तुम्हाला एक वेगळी ओळख, एक वेगळं नाव दिलंय. हे असंच नाहीये, हा फक्त जात धर्म नाहीये. देवाने आम्हाला सेवा दिली आणि सेवा आम्हातून झालीच पाहिजे आणि देवाचा गौरव आम्ही केला पाहिजे. म्हणजे संधी आम्हाला मिळती, प्लीज त्याचा फायदा करा आणि प्रभूचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की तुम्हाला नक्की कळते जे वचन परमेश्वर या ठिकाणी प्रगट करत आहे. कारण शाऊल आला होता गाढव शोधण्यासाठी, पण तू त्या ठिकाणी त्याचा अभिषेक केला आणि प्रभूने त्याला ब्लेस केलं. प्रेज द लॉर्ड. अजून एक प्रगटीकरण मला या ठिकाणी द्यायचंय. काही ठिकाणी अजून काय घडलं वाचू एक वचन. या ठिकाणी पहिले शमूएल याचा 10वा अध्याय, पहिलं आणि दुसरं हे दोन वचन आपण वाचू आणि यातून पण देवाचा आत्मा काहीतरी आम्हाला प्रगट करणार आहे. तेव्हा शमूएलाने तेलाची कुपी घेतली, शाऊलाच्या डोक्यावर ओतली आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला आपल्या वतनावर राजा होण्यास अभिषेक केला, म्हणून हे झाले की नाही. आज तू माझ्यापासून गेल्यावर राहेलाच्या कबरेजवळ बिन्यामीनाच्या प्रांतात सेल्सस येथे तुला 2 माणसे भेटतील. ते तुला म्हणतील की ज्या गाढवांचा शोध करायला तू गेला होतास ती सापडली आहे. पहा, तुझा बाप गाढवांची काळजी सोडून तुझी चिंता करीत आहे. तो म्हणतो, मी आपल्या मुलांसाठी काय करू. पहा, हे प्रगटीकडे मला तुम्हाला द्यायचंय का बन्यामीनचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस त्याची आई वारली आणि खूप त्या ठिकाणी दुःखोटा झाला. कारण त्यांनी जन्म दिला पण वेदना दिल्या. परंतु पहा, आता बन्यामीन गोत्राला परमेश्वर किती मोठा आनंद देते का जे त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं का शाऊल
जो आपल्या बापाची गाढवं हरवली म्हणून शोधायला आला, त्याला ती सापडत नव्हती. पण ज्या शमूएलाकडे तो आला आणि त्याने त्याला काय सांगितलं की तुला ती आनंदाची बातमी कुठे भेटणार, जिथं राहेलची कबर आहे त्याच ठिकाणी तुला ती आनंदाची बातमी भेटेल. कारण तुझे लोक त्या राहेलच्या कबरेजवळ येतील आणि जे तुझं हरवलंय ते तुला पुन्हा मिळतील अशी आनंदाची बातमी तुला देतील. आणि तुला ते सांगतील का आता तुझा बाप गाढवांपेक्षा जास्त तुझी काळजी करतो. हे आत्मिक आहे. माझी इच्छा आहे की तुम्हाला कळावं. हे स्पिरिच्युअल वेने का ज्या ठिकाणी एक दुखवटा होता, राहेलची कबर म्हणजे दुःखाचं वातावरण होतं, पण तो त्याच ठिकाणी आता बन्यामीन गोत्राला परमेश्वर मोठा आनंद देते. आणि तो म्हणतो का आता तुमचा बाप तुझ्याबद्दल काळजी करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पहा, याच्या जन्माद्वारे खूप मोठा त्रास झाला किंवा याचा तिरस्कारही करण्यात येत असेल का तुझ्यामुळे राहेल वारली, परंतु एक संधी दिल्यामुळं बन्यामीन गोत्राला एक संधी दिल्यामुळं आता त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभूने एक संधी त्यांना दिली आणि त्या संधीद्वारे ते देवाचा गौरव करायला सुरुवात केला. परंतु हे लक्षात घ्या, हे खूप महत्वपूर्णच आहे का प्रभूनी बन्यामीन गोत्राला एक संधी दिली शाऊलाला राजा करून देवाचा गौरव करावा. सुरुवातीला त्यांनी चांगलं केलं, परंतु काही दिवसानंतर आता तो प्रभूचं ऐकेना आणि तो आपल्या मनाने चालू लागला. आणि म्हणून थोड्या दिवसानंतर असं झालं का शमूएलाने जो शाऊलाचा अभिषेक केला होता तो त्याच्यापासून निघून गेला. कारण तो त्याला म्हणतो का प्रभूने तुला काय केलं, नाकारलं, कारण तू आता देवाच्या आज्ञेत चालत नाही. म्हणजे सुरुवातीला आवेशी होता, परंतु नंतर आता तो देवाचं भय धाक धरत नव्हता, पण तो आपल्याच मनात तो चालू लागला. आणि म्हणून त्याच्याकडून प्रभूने काय केलं, अभिषेक काढून घेतला. आणि म्हणून नंतर यहुदाच्या गोत्रात दाविदाला प्रभूने उभं केलं. म्हणजे जसं प्रभूने जे कमिटमेंट केलं होतं, जे अभिवचन दिलं होतं, प्रभूने ते पूर्ण केलं याकोबाचं. आणि या ठिकाणी त्यांनी जो अभिषेक गमावला याच्यामध्ये चूक प्रभूची नाहीये, तर चूक जी आहे ती शाऊलाची दिलेली संधी त्यांनी गमावली. प्रेज द लॉर्ड. सुरुवातीला आवेशी होता, कदाचित लॉकडाऊन संपल्यानंतर आमच्या थोडा दिवस आवेश असेल, पण हा आवेश किती दिवस असणार देव चेक करणार. कारण आपण नवीन खूप दाखवणार नाही, आता देवासाठी जगायचं नाही, आता प्रभू चालायचं, विषय पण फक्त प्रार्थनेचे असतील, पण तू प्रभू बघणार का कंटिन्यू किती दिवस करता. कारण याला पण एक संधी मिळाली, कोणाला, बन्यामीन गोत्राला, पण तू जास्त दिवस त्या आवेशीने राहिले. थोड्या दिवसानंतर ते लोक दैहिक झाले आणि मनाने ते चालू लागले. देवाची इच्छा आहे का आता जो प्रभाव आमच्यावर पडलाय हा प्रभाव आता जाता कामा नये. शाऊलासारखी दिलेली संधी आम्ही गमवू नये, परंतु आम्ही दाविदासारखं बनावं आणि आम्ही आमचं येणारं कुटुंब ब्लेस करावं देवाच्या महिमेत चालून. म्हणून ब्रदर सिस्टर्स, जो कोणी तुम्ही हा वचन ऐकता, केअरफुली ऐका. परमेश्वर एक संधी आम्हा सर्वांना देते आणि या संधीचं आम्हाला फायदा करायचा, प्रार्थना करायची का प्रभू कदाचित मी आतापर्यंत तुझ्यामध्ये प्रॉपरली चाललो नाही, तुझं भय धरलं नाही, पण इथून पुढे मी तुझं भय धरणार. किंवा तुझी सेवा मी केली नाही, ती सेवा प्रामाणिकपणे करणार. पण तुझं तुम्ही सेवा करणार आहेत तर मग अशी प्रार्थना करा का आतापर्यंत जरी सेवा केली, पण तू इथून पुढे परमेश्वर अजून मला इतका अनुग्रह दे का अजून डेडिकेटली मी तुझी सेवा करावी आणि तुझा गौरव करावा. आणि संधी परमेश्वर आम्हाला देते. ब्रदर सिस्टर्स, दिलेली संधी आम्हाला व्यर्थ करायची नाही, ती आम्हाला सार्थक करायची. शाऊलाने ती व्यर्थ केली, पण आम्हाला ती व्यर्थ करायचं नाही. म्हणून प्रार्थना करा आणि दैविक संधी देईल आणि आपला गौरव आमच्यातून करून घेईल. आणि मग आमची ओळख कष्टाचा मुलगा म्हणून नाही, परंतु आनंदी मुलगा होईल अशी प्रभूची इच्छा आहे. नक्की प्रभूची इच्छा पूर्ण करा आणि प्रभूला गौरव द्या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तसंच माझी इच्छा आहे का अजून एक प्रगटीकरण तुम्हाला कळावं, उजव्या हाताचं किंवा उजव्या बाजूचं. बन्यामीनला सांगितलं का तू माझा उजवा हात आहे, अ स्पेशल प्लेस ऑफ ऑनर, म्हणजे एक अशी जागा का जिथे एक सन्मान तुला मिळणार आहे किंवा एक संधी तुला मिळणार आहे. आणि त्याचं प्रगटीकरण मला इश्यू बरोबर लिंक करून तुम्हाला द्यायचंय का जसं बन्यामीनाच्या गोत्रासाठी पहिले तो आशीर्वाद दिला गेला, म्हणजे तो अभिषेक त्यांना मिळाला आणि मग त्यांना ते सिद्ध करावं लागलं का ते किती विश्वासून आनंद देणार आहे. परंतु येशू ख्रिस्ताबद्दल जर आपण पाहिलं असं लिहिण्यात आलंय का तो पित्याच्या उजवीकडे बसणार. हा जो फोटो आम्ही लावला एक समजण्यासाठी का तो पित्याच्या उजवीकडे बसलाय. म्हणजे बन्यामीन आणि येशू मध्ये काय फरक आहे, तर त्यांना पहिले ऑनर दिला गेला, त्यांना पहिले संधी दिली, पहिले त्यांना अभिषेक दिला गेला आणि मग त्यांना सिद्ध करावं लागलं. परंतु येशू ख्रिस्ताला पहिले सिद्ध करावं लागलं आणि मग त्याला ती ऑनरची प्लेस मिळल्या गेली. म्हणजे आम्हाला पहिले सिद्ध करावं लागल आणि मग ती जागा परमेश्वर आम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण हा फरक सांगतो की जुन्या करारामध्ये पहिले त्यांना ती जागा दिली, पहिले ते आशीर्वाद त्यांना दिले गेले आणि मग त्यांना सिद्ध करावं लागलं. परंतु येशू ख्रिस्ताला पहिले सिद्ध करावं लागलं आणि मग ती जागा त्याला मिळाली. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा चान्स प्रभूने आम्हाला दिलाय त्याच्या गौरवासाठी. म्हणून लक्षात घ्या की आम्हाला दिलेला चान्स व्यर्थ करायचा नाही, तर प्रभूचा गौरव करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
हा वेळ आहे की आपण सर्वांनी प्रार्थना करावी. हा मेसेज तुम्ही टीव्ही, फेसबुक, युट्यूब ज्याही माध्यमातून बघताय, प्रार्थना आम्हाला करायची आहे का संधी परमेश्वर देते. जी संधी त्याला मिळाली होती ती संधी परमेश्वर आम्हाला देतोय. त्यांनी व्यर्थ केली, आम्हाला व्यर्थ करायची नाही. आमच्या समोर त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून आता ही चूक आम्ही करू नये म्हणून आपण प्रार्थना करू का प्रभू तूच आहे जो नंतरही आवेश माझ्यात कायम ठेवशील. म्हणून परमेश्वर मला सहाय्य कर. आत्ता मला पेटव का सतत मी तुझ्या सेवेत राहावं, सतत तुझ्या भयात मी वाढावं आणि तुझा गौरव मी करावं. या आपण सर्व प्रार्थना करूया. प्रभू आम्ही सर्व एका आत्म्याने प्रार्थना करतो. कदाचित आमच्या जन्माद्वारे तुला दुःख आणि त्रास झाला, पण पित्या बन्यामीनाला तू एक चान्स दिला पित्या, त्याला एक अभिषेक दिला पित्या आणि त्याला तू म्हणला उजवा हात म्हणजे एक संधी, एक अभिषेक त्यांना मिळते पित्या. आम्ही तुला धन्यवाद देतो का देवा तू एक चान्स, एक संधी आम्हाला देते परमेश्वर. आणि पित्या आम्ही प्रार्थना करतो का आता ही संधी आम्ही व्यर्थ करू नये म्हणून आम्हाला मदत कर का आम्ही इथून पुढे ही आत्म्यात चालावं, आपलं जीवन स्वच्छ ठेवावं, तुझी सेवा आम्ही करावी आणि देवा तुझा गौरव करावा. कारण देवा शाऊलने संधी गमावली पण तू आम्हाला संधी गमवायची नाही. आम्हाला असं काहीतरी करायचंय का देवा तुझा गौरव करायचा आहे, तुला आनंद द्यायचा आहे म्हणून देवा आम्हाला सहाय्य कर आणि